तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहे, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, मी सागर कदम. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये स्नेहल जगताप यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल. अर्ज दाखल करण्याकरता लोटला जनसागर. महाडमधील कॉर्नर सभेमध्ये आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई यांनी भरत गोगावलेंचा घेतला समाचार. सुभाष देसाई यांनी भरत गोगावलेंना दिली खंडणीखोर आमदाराची उपाधी. आमदार शेखर निकम यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज. रॅलीमध्ये महायुतीचे हजारो कार्यकर्ते सामील. आणि गुहागर विधानसभेत मनसेत बंडखोरी. प्रमोद गांधींच्या विरोधात संदीप फडकले मैदानात. मनसेचे शिलेदार निवडणुकीत आमने सामने. आता पाहूया सविस्तर वृत्त. सुरुवातीलाच पाहूया राजकीय घडामोडी. महाडमध्ये आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार स्नेहल जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी महाड, मंडणगड, पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहिले होते. फक्त उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता एवढा जनसागर लोटल्याचे पाहून स्नेहल जगताप यांचा विजय निश्चित असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. यावेळी घेण्यात आलेल्या कॉर्नर सभेमध्ये आदित्य ठाकरे यांनी भरत गोगावले यांचे नाव न घेता चांगलाच समाचार घेतलाय. या संपूर्ण भाषणातील आदित्य ठाकरे यांचे महत्त्वाचे 3 मुद्दे आपण पाहूयात. आमदार स्नेहलताईंसाठी जाणं गरजेचं आहे, कारण ही लढाई फक्त एका आमदाराची नाही, फक्त ही निवडणुकीसाठी महत्त्वाची नाही, तर आपल्या महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी आहे. कारण महाडमध्ये आपल्याला परिवर्तन घडवायला लागणार म्हणजे लागणारच. आपल्या 3 महत्त्वाच्या ज्या प्रायोरिटी राहणार आहेत, जे आपले हेतू राहणार आहेत, 3 जे उद्दिष्ट राहणार आहेत, 3. पहिलं उद्दिष्ट म्हणजे जॉब क्रिएशन, रोजगार निर्मिती. दुसरं म्हणजे रोजगार निर्मिती. तिसरं म्हणजे रोजगार निर्मिती. आपल्याला सरकार आल्यानंतर पहिल्या 3 गोष्टी ज्या करायच्या त्या म्हणजे रोजगार रोजगार रोजगार. त्याची सुरुवात या महाडमधून होते. एका काळी कुठच्याही पक्षातले मंत्री असो, वाटाचा एक रुबाब वाटायचा की मंत्री आलाय, लाल दिवा आलाय, गावात कोणी आलं तर वाटाच्या चलायला सलाम ठोकला पाहिजे. आता असं वाटतं ह्यालाच ठोकलं पाहिजे. महाड, माणगाव, पोलादपूर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार स्नेहल जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या सभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी मात्र आमदार भरत गोगावले यांचा चांगलाच समाचार घेतलाय. भाषणामध्ये सुभाष देसाई यांनी आमदारांना चक्क खंडणीखोर आमदार ही उपाधी दिली आहे. पाहुयात काय म्हणाले आहेत सुभाष देसाई. उद्योग चालवणं कठीण आहे. म्हटलं कुणामुळे कठीण? कोण माफिया आहे काय? आणि दुसरा कोणी माफिया नाही. आम्हाला नाव घ्यायला सुद्धा होत नाही, पण तो इथला आमदार आहे, खंडणीखोर आमदार. ह्या खंडणीखोरीचा त्रास एवढा उद्योगांना व्हायला लागला की ते आपल्या उद्योगांचा विस्तार ह्या MIDC मध्ये करायला घाबरायला लागले. खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे महाड, पोलादपूर, माणगाव राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष चंद्रशेखर उर्फ बापूशेठ खानविलकर यांनी आज 28 ऑक्टोबर रोजी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत महाड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश करताना जोरदार शक्ती प्रदर्शन केले. हजारो गाड्यांच्या ताफ्यामध्ये सुमारे 10,000 समर्थक व कार्यकर्ते यांच्यासह महाडमध्ये स्नेहल जगताप यांच्या विधानसभा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झाले. आमदार भरत गोगावले यांच्यावरती नाराज असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत उभाटा गटात पक्षप्रवेश करत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे. बाबूशेठ यांच्या पक्षप्रवेशाने निजामपूर विभागात महायुतीला जोरदार फटका बसणार आहे. त्यामुळे स्नेहल जगताप व आमदार भरत गोगावले यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते. परंतु हा पक्षप्रवेश सुनील तटकरे यांची कोणती खेळी तर नाहीये ना, असा देखील प्रश्न उद्भवला जातोय. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करताना माझ्या सोबत कमीत कमी 5,000 एवढा जनसमुदाय आहे. हा निजामपूर विभागातून तर आहेच, पण अजून पुढे गेला तर लोणेरे गोरेगाव पट्ट्यातून सुद्धा आहे, महाडमधून सुद्धा आहे, त्याचबरोबर पोलादपूर मधून सुद्धा आहे. जसे जसे आपण जात जाऊ तसतशी
लोकसंख्या ही ह्या प्रवाहामध्ये वाढत जाणार आहे आणि त्यामुळे आज ह्या लोकांचा उत्साह पाहून मला खात्री आहे की ही लढाई आम्ही जिंकणारच. तटकरे साहेबांना सोडण्याचं कारण एकच आहे, स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले. कारण त्यांच्याशी वारंवार चर्चा करूनसुद्धा त्यांनी मित्रपक्ष म्हणून आम्हाला मित्राची कधी वागणूकच दिलेली नाही आणि त्यामुळे भविष्याचा विचार करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार शेखर निकम यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सकाळी श्री भैरी देवस्थानाला वंदन करून आमदार शेखर निकम यांची चिपळूण नगर परिषद पासून भव्य रॅली प्रांत कार्यालयापर्यंत निघाली. या रॅलीमध्ये भाजप, RPI, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते सामील झाले होते. आमदार शेखर निकम यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी खासदार सुनील तटकरे हे देखील चिपळूणमध्ये दाखल झाले होते. शहर प्रमुख उमेश सकपाळ, तालुका प्रमुख अबू ठसाळे, भाजपतर्फे सुरेखाताई खेराडे, RPIचे पदाधिकारी राजू जाधव असे महायुतीचे सर्व घटक पक्ष यावेळी उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर आमदार शेखर निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया. महायुतीचे सर्वच कार्यकर्ते अतिशय उत्साहात आज इथं आले होते. एक दिवसाच्या नोटिसेद्वारे काल आमची BJP असेल, शिंदे गटाची असेल मीटिंग झाली आणि त्याच्यानंतर सगळ्यांना कळवण्यात आलं. तरी देखील उत्स्फूर्तपणे स्वतः प्रत्येकजण स्वतःच्या ह्याच्यावर इथं आज एवढ्या मोठ्या संख्येने आला. भर दुपारची वेळ आहे, 11 वाजताला आपली मिरवणूक सुरू झाली आणि आता जवळजवळ 1-1:30 वाजलेलं आहे. अशा भर उन्हात एवढ्या प्रेमापोटी एवढे लोक आले, हे खरं म्हटलं तर माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण महायुती अभेद आहे, त्यामुळे विजयाबद्दल तुमची शंका असण्याचं. सर, तलावाचं काम आता पुरं होत आलेलं आहे. अनेक रस्ते, पूल झालेले आहेत. शहरातली अनेक कामं पूर्णत्वात गेलेली आहे. ह्या शहराची 155 कोटीची ग्रॅव्हिटीची पाणी योजना टेंडर होऊन वर्क ऑर्डर देऊन त्याचा आरंभाचा आदेश झालेला आहे. आता एखादं काम तुम्ही असं सांगा की ते काम खोटं आहे किंवा ते काम चुकीचं आहे असं त्यांनी मला जाहीररित्या सांगून द्यावं. त्यांच्यासमोर मी काय सांगायचं ते सांग. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये बंडखोरी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज गुहागर येथील प्रांत कार्यालयात जाऊन सादर केलाय. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे उपस्थित होते. याच पक्षातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष संदीप फडकले यांनी बंडखोरी करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघात बंडखोरी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात उभे केलेल्या उमेदवारांमध्ये कुठेही बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळत नाही. मात्र कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्येच बंडखोरी झाल्याचे एकमेव चित्र पाहायला मिळत आहे. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने, चांदी व मोत्याचे तसेच आकर्षक हॉलमार्क व अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहे ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट कुपन योजना. 7 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 25,000 रुपयांच्या सोने व चांदी रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन. प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर वॉशिंग मशीन, AC सह इतर 101 भेट वस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त. मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या ज्वेलर्सला भेट द्या. आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15. विश्रांतीनंतर माझे कोकणच्या बातमीपत्रामध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. कोणताही गाजावाजा न करता कुडाळ मालवण मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी खासदार नारायण राणे, नितेश राणे, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. देवानी सगळंच दिलं, पण जसं मी अगोदर बोललो, मला कुडाळ मालवणच्या जनतेची सेवा करण्याची परत एकदा संधी, उमेदवारी मला जी मिळाली
ती संधीमध्ये त्याचं रूपांतर व्हावं आणि मला येणाऱ्या काळामध्ये कुडाळ, मालवण आणि सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्राची पर्यायाने सेवा करण्याची संधी मिळावी एवढीच फक्त या निमित्ताने मी प्रार्थना करतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरेंद्र उर्फ बाळा माने हे प्रांत कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झाले. यावेळी त्यांनी शिवसेना पक्ष कार्यालय ते प्रांत ऑफिस कार्यालयापर्यंत ढोल ताशांच्या गजरात रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केलाय. यावेळी महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. खरं तर महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची उमेदवारी मला आज मिळाली आणि त्यामुळे निशाणी या चिन्हावरती मी आज नामांकन पत्र म्हणजे उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आज या महाविकास आघाडी पक्षाचे सगळे पदाधिकारी यांच्या समवेत आणि हजारोंच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा आम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आणि मला विश्वास आहे की समस्त रत्नागिरीतली जनता राजकारणाच्या पलीकडे जाऊन पक्षाच्या पलीकडे जाऊन रत्नागिरीमध्ये बदल हवा आहे याकरता एक समर्थ सक्षम पर्याय म्हणून या ठिकाणी मला विजयी करण्यासाठी आशीर्वाद देतील अशी माझी अपेक्षा आहे. आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बाळ माने यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. पाहूयात. रत्नागिरीकरांना बदल पाहिजे. रत्नागिरीमध्ये अँटी इन्कम्बन्सी आज 20 वर्ष लोकप्रतिनिधी असून सुद्धा एकच त्या ठिकाणी आरोग्याची व्यवस्था गंभीर आहे. सुपर स्पेशालिटी इथं सुविधा उपलब्ध नाही आहेत. रस्त्यांचा विकास झालेला नाही. इथला शेतकरी, आंबा उत्पादक, बागायतदार, काजू उत्पादक, मच्छीमार बांधव यांना वेठीस धरलेला आहे आणि त्या व्यतिरिक्त नवे रोजगार कुठले झालेले असलेले कारखाने इथले बंद पडलेले आहेत. त्यामुळे माझ्यासमोर रत्नागिरीकरांनी मला बदल करण्याकरता एक सक्षम पर्याय म्हणून उभं राहावं अशा प्रकारच्या सूचना केल्या आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही विजयाची मशाल हातामध्ये घेतलेली. रत्नागिरीतील उमेदवार ही विधानसभेत धगधगती मशाल घेऊन जाणार असा विश्वास आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केलाय. भविष्यातील काळात शिवसेना प्रमुख उदय बनेंचा नक्कीच सन्मान करतील असे देखील राजन साळवी म्हणाले आहेत. पाहूयात. कोकण आणि शिवसेना ह्याचं एक वेगळं नातं आपण अनेक वर्षापूर्वीपासून पाहतोय. शिवसेना प्रमुखांनी शिवसेना जन्माला घातल्यानंतर ती प्रथम कोकणामध्ये वाढली, नंतर ती महाराष्ट्रामध्ये वाढली आणि त्याचं रूपांतर शिवशाहीमध्ये झालं. आणि म्हणून कोकणामधल्या कोणत्या निवडणुका असू दे, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा, ह्या प्रत्येक निवडणुकीमध्ये कोकणवासियांनी शिवसेना भरभरून दिलेला आहे. त्यामुळे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याची मशाल ही धगधगती मशाल घेऊन विधानसभेत नक्कीच जाणार हा मला विश्वास आहे. बने हे एक निष्ठावंत सैनिक आहे. आत्तापर्यंतच्या काळामध्ये बनेंना जे काही दिलेलं आहे ते शिवसेनेने भरभरून दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीने शिवसेनेचा करता बने साहेबांनी आपलं खूप रक्त आटवलेलं आहे, योगदान दिलेलं आहे आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये नक्की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आमच्या उदय बनेंचा सन्मान करतील हा मला विश्वास आहे. भाजपचे कर्जत खालापूर विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या समोर अपक्षांचे तगडे आव्हान असून आज भाजपचे किरण ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जोरदार प्रदर्शन करीत अपक्ष अर्ज दाखल केलाय. राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी देखील राजीनामा देत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या समोर मोठ्या प्रमाणात अपक्षांचे तगडे आव्हान असल्याचे पाहायला मिळत आहे. तरी उद्याचा दिवस शिल्लक आहे आणि जर एबी फॉर्म दिला तर महायुतीची उमेदवारी आपल्याला लढवायला मिळू शकते. तसं नाही झालं तर आपण ते अपक्ष फॉर्म ठेवून पुढची निवडणूक सामोरी जाण्यासाठी आपण तयार आहोत. आता पक्षाने जर एबी फॉर्म दिला नाही तर आम्ही अपक्ष लढायची आमची तयारी झालेली आहे आणि तुम्हाला दिसलं असेल किती मोठा जल्लोष होता. काही लोक भारतीय जनता पार्टीला इथं हसत होती, काही लोक टिंगल करत होते, कोण गांभीर्याने घेत नव्हता. मी मागच्या एका कार्यक्रमात मी बोललो होतो का आम्हाला कोणी हलक्यात घेऊ नका. तर आज ती परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी बहुतांश कार्यकर्ता हे शेतीचं काम सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात कापणीचं काम सुरू आहे. पाऊस आत्ताच थांबल्यामुळे काही कार्यकर्ते तरी देखील काम थांबून पण यायला तयार होते. ना आम्ही सांगितलं तुमचं शेतीचं काम उरका, तुमचं नुकसान होऊ नये म्हणून ते अधिक संख्या आत्ता आपल्याला अजून पाहायला मिळाली असते.
20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अलिबाग 192 मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेंद्रशेठ दळवी यांनी आज सोमवारी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल केला आहे। यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीत मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता। शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, RPI महायुतीचे अधिकृत उमेदवार महेंद्रशेठ दळवी यांचा उमेदवारी अर्ज भरताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे हे उपस्थित होते। यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय, पाहूयात। 192 अलिबाग मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावरती उभे असलेले महेंद्र दळवी यांचा आज अर्ज आम्ही या ठिकाणी भरला। मी स्वतः अर्ज दाखल करत असताना त्या ठिकाणी उपस्थित होतो। अतिशय प्रचंड ताकदीने महायुती महेंद्रशेठ दळवी यांच्या पाठीमागे उभी आहे। माझ्या लोकसभेच्या वेळेला या सर्वांनीच एक ताकद उभी केलेली होती। मला विश्वास आहे की मला जेवढा मताधिक्य मिळालं त्याच्यापेक्षा अधिक मताधिक्याने महेंद्र शेठना महायुतीचे उमेदवार म्हणून निवडून आणण्यामध्ये आम्ही 100% यशस्वी। आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महेंद्रशेठ दळवी यांनी देखील माध्यमांशी संवाद साधलाय, पाहूयात। खरं मागच्या वर्षीपेक्षा यावेळेस फॉर्म भरण्यासाठी किंवा मला आशीर्वाद देण्यासाठी महायुतीचे सर्व नेतेगण, समस्त कार्यकर्ते, पदाधिकारी आज आपण बघितलं असाल तर खरं तर चित्र स्पष्ट झालं आहे की मागच्यापेक्षा दुप्पटहून अधिक गर्दी या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी लोकांची दिसते। तर माझा विजय निश्चित आहे। आज मगाशी बघितलं की खासदार महोदय मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आले होते। असे अनेक नेते मंचावरती आहेत आणि सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठी आहे। मी केलेलं 5 वर्षाचं काम खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचले आणि महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळाचे आमचे सगळे सहकारी यांनी दिलेला माझ्यावरती विश्वास हा खऱ्या अर्थाने सार्थकी ठरला असं मी निश्चित सांगेल आणि माझा विजय खूप मोठ्या फरकाने लागेल अशी मला निश्चित आशा आहे। राष्ट्रवादी युवक विभाग अध्यक्ष आणि एक नामवंत प्रसिद्ध क्रिकेटर अजित बाबल्या आमरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे। या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण। मे गांधी क्लॉथ स्टोअर्स, मे गांधी एंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन्स घेऊन येत आहे दसरा दिवाळी निमित्त भरघोस सूट। नवीन स्टॉक उपलब्ध। शूटिंग, शर्टिंग, साडी, ड्रेस मटेरियल, होजियरी, बेडशीट, चादर तर अत्याधुनिक पद्धतीच्या नाविन्यपूर्ण साड्या। बनारस, चंद्रकोर पैठणी, कलकत्ता, लिनन, कॉटन सिल्क आणि विविध डिझायनर साड्या। तर गांधी क्रिएशन्स मध्ये शर्ट्स, पॅन्ट्स, टी शर्ट्स, जीन्स, सूट्स, शेरवानी, जॅकेट्स, ट्रॅक पॅन्ट, ट्राउझर्स, बेल्ट्स, वॉलेट्स या सर्व गोष्टी उपलब्ध। आमचा पत्ता बाजारपेठ, खेड। विश्रांतीनंतर माझे कोकणच्या बातमीपत्रामध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। सारेगम फेम राजश्री करबेलकर यांच्या सुगम संगीत कार्यक्रमाने आज महाडकर मंत्रमुग्ध झालेत। ऋतुरंग प्रतिष्ठान महाड यांच्या वतीने दिवाळीची पहिली पहाट वसुबारस निमित्ताने सकाळी हा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी ऋषिकेश रानडे पार्श्वगायक, प्राजक्ता रानडे पार्श्वगायिका आणि जयश्री करबेलकर सारेगम फेम यांची गाणी, मनातली गाणी, ओठातली, अभंग, सुगम संगीत तसेच मराठी चित्रपटातील असे अनेक एकापेक्षा एक गाणे गाऊन महाडकरांचे मने जिंकली। यावेळी पोलीस अधीक्षक शंकर काळे, डॉक्टर शेखर दाभाडकर, सुधीर शेठ, गंगाधर साळवी, विनोद देशमुख, दिलीप सोनावणे आदींची प्रमुख उपस्थिती होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे झालेल्या कार्यक्रमाला महाडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली।
अक्कलकोट दर्शन यात्रा ग्रुप खेड यांच्यातर्फे स्वामी कृपेने दीपावली सणानिमित्त गरजवंत मुलांना आनंद द्विगुणित करण्यासाठी नवीन ड्रेस, फटाके व खाऊचे वाटप करण्यात आले। यावेळी खेडमधील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व उद्योजक अरविंद तोडकरी, बिपिन पाटणे, सिद्धार्थ देसाई, ॲडव्होकेट सुशील कदम, डॉक्टर सुरेंद्र जाडकर हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते। मंडळातर्फे दीपावली सणानिमित्त खेड शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना उटणे व श्री स्वामी समर्थ महाराज तारक मंत्राचे वाटप करण्यात आले। तसेच मंडळाच्या वतीने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा निगडे, बोरज, शिरशी, शिरवली, दहिवली, धामणी, चिंचघर, सुशेरी, खोंडे, भिलारे आयनी, टेटवली येथील विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळातील स्वामी भक्त सेवकांनी विशेष मेहनत घेतली। मागील काही दिवस पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपून काढले होते, मात्र मागच्या 2 दिवसांपासून पावसाने उसंत घेतलेली पाहायला मिळाली। आज सोमवारी सकाळी मुंबई गोवा महामार्गावरती दाट धुके पसरल्याचे जिल्ह्यात दिसून आले। काही प्रमाणात गारवा आणि धुके एकत्र पडल्याने मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना सुखद अनुभव घेता आला। दाट धुके पडल्याने मात्र वाहन चालकांना लाईट लावून वाहने चालवावी लागली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुंभार समाज हा मागील कित्येक वर्ष आपल्या परंपरागत अशा कुंभार व्यवसायाचा वारसा जपत आहे। या कुंभार व्यवसायामध्ये प्रामुख्याने दिवाळी सणात वापरण्यात येणाऱ्या पणत्या यांचा समावेश आहे। त्या व्यतिरिक्त दरवर्षी हा कुंभार समाज मातीमध्ये अनेक वस्तू निर्माण करतो। यामध्ये पणत्या, आकाशकंदील, तुळशी वृंदावन, चूल, मडकी आदींचा समावेश असतो। प्रकाशाचा उत्सव अर्थात दीपावली सण काही दिवसांवर येऊन ठेपलाय। दिवाळी निमित्त दिवे प्रज्वलित करण्यासाठी लागणाऱ्या पणत्यांसह साहित्य विक्रीला येऊ लागले आहेत। बाजारात अनेक चायना आणि मशीन मेड पणत्या विक्रीला येत असल्या तरी कुंभार कारागिरांच्या हातून आकाराला आलेल्या पणत्यांशिवाय दिवाळी अपूर्णच असते। पूर्वी फक्त चाकावरील पणत्याच कुंभार बांधव बनवायचे, आता ग्लोबल जमान्यात गावोगावचे कारागीर अपडेट झाले आहेत। वेगवेगळ्या डिझाईनच्या पणत्यांसह आकाशकंदील, झुंबर, म्युझिकल दिवे, टेबल लॅम्प अशा विविध मातीचे साहित्य बनवून स्पर्धेत आपली जागा टिकवत असल्याची भूमिका सावंतवाडी तालुक्यातील माळेवाड येथील अविनाश कुंभार या युवा कारागिराने मांडली आहे। मी जो काही व्यवसाय करतो आहे कुंभार काम म्हटलं की जो संपर्क येतो तो मातीशी संपर्क येतो आहे। पण सध्याचं युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचं युग आणि ह्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जो काही आमचा परंपरागत व्यवसाय आहे हा टिकून राहिला पाहिजे, तर त्या व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे अत्यंत गरजेचं आहे। त्या अनुषंगाने ज्या काही विविध नवनवीन मशीने आहेत त्या मशीनद्वारे आम्ही भांडी, पणत्या बनवण्याचा प्रयत्न करतो आहे। सध्या तुम्ही जो आमचा सीझन आहे तो दिवाळी पणतीचा सीझन आहे। तुम्ही मार्केटमध्ये पाहिलं असाल तर वेगवेगळ्या डिझाईनच्या पणत्या बनवतात, त्या पणत्या मशीनद्वारे बनवल्या जातात। त्याचंही मोठ्या प्रमाणात मार्केटिंग आहे। हा जो मी व्यवसाय करतो आहे, जो डिझाईनच्या पणत्या बनवण्याचा जो व्यवसाय आम्ही करतो आहे त्याला एक 7-8 वर्ष झाली, पण याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे। आमचं जे मार्केट जास्त चालतं ते गोवा, सिंधुदुर्ग, त्याचप्रमाणे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात चाललं जाते। त्यामुळे मला लहानपणापासूनच आवड आहे ह्या कामाची। सावंतवाडीला पण आमचं हे मोठ्या प्रमाणे काम चालू आहे। आम्हाला जास्त मागणी गोव्यामध्ये आहे। आमच्या इथे जेवणाची भांडी, पाण्याचे माठ, कंदील, पणत्या तसेच जेवणाची ताटं, तांब्या सगळं अवेलेबल आहे। इथे मशनीद्वारे आम्ही सगळं हे काम करतो। माहेरी माझे पप्पा हातानेच करायचे हे काम, आता इथे मशनीद्वारे सगळं होतं। त्यामुळे आम्हाला आमच्या गावातली लोक पण मदत करतायत। तसेच माझे सासू सासरे, माझी आई, पप्पा, त्यानंतर माझी बहीण, भाऊ, माझे मिस्टर हे आम्ही सगळे मिळून काम करतो आणि आम्हाला हा व्यवसाय मोठ्या प्रमाणे वाढवायचा आहे। तसंच आम्हाला ह्या कामामध्ये इंटरेस्ट असल्याकारणाने आमचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे। तसेच विदेशी लोक येतात, आमच्याकडून जेवणाची भांडी वगैरे घेऊन जातात। या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।